खरं तर भारतातल्या वास्तव्यासाठीचा अधिकृत विसा संपल्यानंतरही बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांवर मोठी कारवाई करणाऱ्या मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयासमोर आता त्या सरकारी पाहुण्यांचीच सरबराई करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे मीरा भाईंदर पोलिसांवर आलेला आर्थिक आणि मनुष्यबळाचा ताण हा वेगळाच आहे। मीरा भाईंदर पोलिसांनी नालासोपाऱ्याच्या प्रगतीनगर परिसरात बेकायदेशीर वास्तव्याप्रकरणी 240 जणांना नुकतंच ताब्यात घेतलं होतं। त्यापैकी 166 परदेशी नागरिक अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या राहण्या खाण्यासह देखभालीचा खर्चही दररोज तब्बल 70,000 रुपयांवर पोहोचला आहे। मुंबईतील भोईवाडा परिसरात आधुनिक निर्वासन म्हणजे डिपोर्टेशन केंद्र उभारण्यात आलंय, पण महापालिका निवडणुकीमुळे तर केंद्र अजूनही सुरू होऊ शकलेलं नाही। त्यामुळे पोलिसांच्या ताब्यातल्या परदेशी नागरिकांना वसई विरार, नालासोपारा आणि माणिकपूर परिसरातील तात्पुरत्या केंद्रांमध्येच ठेवावं लागतंय। आणि मंडळी, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयानं नालासोपाऱ्याच्या प्रगतीनगर परिसरात बेकायदेशीर वास्तव्याप्रकरणी नुकतंच 240 परदेशी नागरिकांना ताब्यात घेतलं होतं। त्यापैकी 166 परदेशी नागरिकांचं डिपोर्टेशन अजून व्हायचं आहे। त्यामुळे मीरा भाईंदर पोलिसांसमोर नेमकी आव्हानं काय काय आहेत ते जाणून घेऊया ग्राफिक्समधून। आपण पाहतोय नालासोपाऱ्याच्या प्रगतीनगरातून बेकायदेशीर वास्तव्य प्रकरणी 240 परदेशी नागरिकांना अटक झाली होती। 166 परदेशी नागरिकांना पोचण्याची जबाबदारी अजूनही मीरा भाईंदर पोलिसांवर आहे। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयावर रोज 70,000 रुपये खर्चाचा भार त्यामुळे पडतोय। नायजेरिया, घाना, युगांडा, टांझानिया देशाचे नागरिक आता पोलिसांच्या पाहुणचारात आहेत। पाहुण्यांसाठी खासगी मॉलच्या खोल्या आणि महापालिकेची सभागृह किंबहुना हॉल हे भाड्यानं घेण्यात आले। दररोज 35 किलो चिकन, 40 किलो मटण, 400 अंडी, मोठ्या प्रमाणावर ब्रेड, पाव, दूध आणि फळं ही आहारासाठी व्यवस्था करावी लागते। परदेशी पाहुण्यांच्या जेवणासाठी तांदूळ आणि इतर धान्याचाही पुरवठा करावा लागतो। तुळींज पोलीस ठाण्यातून रोज 51,800 रुपयांचा खर्च होतो आणि वालीव, नायगाव, वसई, आचोळे आणि माणिकपूर पोलिसांकडून प्रत्येकी 3,000 रुपये नाश्ता आणि चहासाठी खर्च होतो। रोजचा खर्च आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी मनुष्यबळ यांचा पोलिसांवर दुहेरी ताण पडतोय मीरा भाईंदरच्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।